अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व ताईदादांचे स्वामीमय स्वागत. आज आपण आपल्या स्वामी परिवारामध्ये एका ताईला आलेला अनुभव त्यांच्या शब्दात ऐकणार आहोत. कधी कधी आयुष्यात असा क्षण येतो जिथे डॉक्टर, औषधं, सर्व प्रयत्न कमी पडतात आणि एका आईच्या डोळ्यात फक्त अश्रू आणि मनात एकच हाक असते, स्वामी आता तुम्ही सांभाळा. सर्वात पहिले माझ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे कोटी कोटी धन्यवाद आणि दादांचे मनापासून आभार, कारण त्यांच्या कृपेनेच आज माझं लेकरू माझ्या कुशीत सुरक्षित आहे. मी सोनाली कुंढारे. आज माझ्या आयुष्यात घडलेला एक अत्यंत हृदयस्पर्शी, डोळ्यात पाणी आणणारा पण तितकाच विश्वास वाढवणारा अनुभव तुमच्यासमोर मांडते. 2 दिवसापूर्वी माझ्या मुलाच्या अंगावर छोटे छोटे चट्टे आले होते. सुरुवातीला आम्हाला वाटलं साधं काहीतरी असेल. आम्ही डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी सांगितलं पित्त आहे, औषधं दिली. पण दिवसही गेला आणि काहीच फरक पडला नाही. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखवलं. क्षणभर वाटलं की थोडा फरक पडतोय, पण अचानक सगळं उलटं झालं. ते छोटे चट्टे मोठे झाले, पूर्ण अंग सुजलं आणि आमचं मन घाबरून गेलं. आई म्हणून माझं हृदय अक्षरशः तुटत होतं. माझ्या लेकराला त्रास होताना मी पाहू शकत नव्हते. काहीच समजत नव्हतं काय करावं. माझे मिस्टर त्याला सिटीमध्ये घेऊन गेले. मी घरी बसून स्वामींची माळ जपत होते, पण मनात खूप भीती, खूप अस्वस्थता. इतक्यात फोन आला. डॉक्टर म्हणाले ॲडमिट करा. हे ऐकताच माझे हातपाय थरथरू लागले. डोळ्यातून अश्रू अनावर झाले. मी स्वामींना हाक मारली, स्वामी आता तुम्हीच काहीतरी करा. माझ्या बाळाला वाचवा, त्याला बरं करा. रात्री 11 वाजता पुन्हा फोन आला. माझ्या बहिणीचा मुलगा म्हणाला, मावशी शरीरात साधारण 4 ते 15 लाख प्लेटलेट्स असतात, पण श्रेयसच्या शरीरात फक्त 3 लाख उरले आहेत. हे ऐकताच माझं काळीज दडपलं. मी पूर्णपणे कोसळले. काय होईल माझ्या मुलाचं हा विचार डोक्यातून जात नव्हता. त्या अवस्थेत मी एकच निर्णय घेतला. रात्री 11 वाजता मी दादांना फोन केला. यशवंत दादांना रडत रडत सगळं काही सांगितलं आणि दादांनी मला शांत केलं आणि सेवा दिली. रात्री 12 वाजता मी, माझी आई आणि माझी बहीण हॉस्पिटलमध्ये गेलो. माझा मुलगा सतत रडत होता. माझी 6 महिन्याची मुलगीही रडत होती. सगळीकडे ताण, भीती आणि असह्यता. पण त्या सगळ्या परिस्थितीतही आम्ही सेवा थांबवली नाही. रात्री 12 ते 2:30पर्यंत मनापासून डोळ्यात अश्रू आणून पण पूर्ण श्रद्धेने सेवा केली. त्या क्षणी मला असं वाटत होतं जणू स्वामी स्वतः आमच्या सोबत आहेत, आमच्या प्रत्येक प्रार्थना ऐकत आहेत. आणि मग स्वामींनी त्यांची कृपा दाखवली. फक्त 3 दिवसात प्लेटलेट्स 3 लाखावरून थेट 9 लाख झाले. जिथे आम्ही घाबरलो होतो, जिथे आशा संपत चालली होती, तिथे स्वामींनी चमत्कार घडवला. आणि आज 6व्या दिवशी माझा मुलगा पूर्णपणे बरा होऊन हसत खेळत घरी परत आला. आज मी ठामपणे सांगू शकते, ही फक्त औषधाची गोष्ट नाही, ही स्वामींची कृपा आहे आणि यशवंत दादांकडून घेतलेल्या सेवेमुळेच हे शक्य झालं. श्री स्वामी समर्थ महाराजांचे कोटी कोटी धन्यवाद आणि दादा तुमचे मनापासून आभार. तुमच्यामुळं माझं लेकरू आज माझ्या कुशीत सुरक्षित आहे. धन्यवाद. सोनाली ताईंना आलेला अनुभव खूपच छान आहे. धन्यवाद ताई. आईच्या अश्रूंमध्ये जेव्हा श्रद्धा मिसळते तेव्हा देवाला देखील धाव घ्यावीच लागते. आणि जिथे स्वामींचा हात असतो, जिथे संकट कितीही मोठं असलं तरी शेवटी विजय श्रद्धेचाच होतो. अशी स्वामींची प्रचिती सर्व ताईदादांना यावी ही स्वामी महाराजांजवळ प्रार्थना करते.
आपल्या या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.